मला असं वाटतं की मी सभापती झाल्याच्या नंतर दुसऱ्यांदा कोल्हापूरला आलो आहे। मी पहिल्यांदा कोल्हापूरला आलो त्यावेळेस चर्चा झाली की महालक्ष्मीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये कधी निर्णय होणार आणि 6 मे रोजी श्री क्षेत्र चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी 300व्या जयंतीच्या निमित्तानं मंत्री परिषदेची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कोल्हापूरमधील 2 देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा सहभाग झाला। महालक्ष्मीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा 1445 कोटी रुपयाला त्या मंत्री परिषदेमध्ये मान्यता दिली आणि ज्योतिबा तीर्थस्थळासाठी देखील 246 कोटीला मान्यता देण्यात आलेली आहे। अतिशय महत्त्वाचा आणि श्रद्धेचा विषय मंत्री परिषदेने चोंडी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। त्यामुळे निश्चितच मला पहिल्यांदा आलो त्यावेळेस मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला आराखडा मी दुसऱ्यांदा ज्यावेळेस कोल्हापूरमध्ये येतो आहे त्यावेळेस तो माझ्याच गावी मंत्री परिषदेमुळे मध्ये या विकास आराखड्याला मान्यता मिळाली हे अतिशय महत्त्वाचं आहे। आपण जे सांगतात की निवडणुकीच्या संदर्भामध्ये अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजेत अशा स्वरूपाची मागणी होती, परंतु पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं की तातडीने लवकरात लवकर या निवडणुका पार पडल्या पाहिजेत। परंतु निश्चित स्वरूपामध्ये महामहिम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन हे राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला हे करावंच लागतं। परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसाचं जी काय आहे ते पडताळणी करावी लागेल। शेवटी मतदान हे सौहार्दामध्ये आणि निरपक्षपातीपणे झालं पाहिजे, मतदारांना सहभाग नोंदवता आला पाहिजे आणि निवडणूक ही चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे। त्या संदर्भामध्ये प्रशासन, शासन आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल याचा मध्यम मुद्दा साधत या संदर्भामध्ये निर्णय होऊ शकतो। त्यामुळे माननीय महामहिम सर्वोच्च न्यायालयाचा आदेश हा मानावाच लागतो आणि मानलाच पाहिजे आणि म्हणून त्यासाठी काही पावसाळ्याचा काही व्यत्यय येतोय का हे पडताळणी करणं योग्य होणार आहे। उदय सामंत आणि राज ठाकरे यांची बैठक देखील झालेली आहे। दोघांच्या युतीची चर्चा आता सुरू झाली गेल्या काही दिवसापासून या संदर्भात बोलणी सुरू आहे। मला वाटतं राज्यामध्ये बऱ्याच बोलण्या चालू आहेत, त्याच्यापैकी ही एक बोलणी चालू आहे। त्यामुळे शेवटी सरकार चांगल्या पद्धतीनं काम करत असल्याच्या नंतर राहिलेल्या लोकांनी जे काम करायचं असतं ते काम सुरू आहे। त्यामुळं कोण कोणाबरोबर जाणार आणि कोण कोणाबरोबर युती करणार हे मी सभापती असल्यामुळे त्याच्यावरती काही जास्त बोलणं उचित होणार नाही। परंतु सरकारच्या पश्चात असलेली लोक फवल्या वेळामध्ये विरंगुळा म्हणून असं कार्यक्रम सुरू आहे। त्यामुळे कोण कोणाबरोबर जाणार आणि कोण कोणाबरोबर नाही जाणार हे येणाऱ्या कालखंडामध्ये आणि परिस्थितीनुसारच आपल्याला समजेल। साहेब, राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंपासून लांब राहावेत यासाठी युतीचे विशेष प्रयत्न सुरू आहेत अशी एक चर्चा सुरू आहे। कोणी लांब राहणे आणि कोणी जवळ राहणे हे दुसऱ्याच्या ऐकण्यावर, म्हणण्यावर, बोलण्यावर, सुचविण्यावर होत नसतं। एकमेकांच्या गरजेअंती हे मित्र बनत असतात आणि एकमेकाच्या ज्यावेळेस गरजा पूर्ण होत नाहीत त्यावेळेस ते एकमेकाचे शत्रू बनत असतात। हा निसर्गाचा नियम आहे। त्यामुळे आता गरजेनुसार काय होईल ते आपण आता पाहूया। साहेब, अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती कशा पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 31 मे रोजी 300वी जयंती साजरी होत आहे। संपूर्ण देशभरामध्ये ही साजरी करायचं ठरवलेलं आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी केलेलं काम देव, धर्म आणि देशाचं संरक्षण करण्याच्या संदर्भामध्ये 300 वर्षापूर्वी जे काम केलं ते काम आजही तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात आहे आणि त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचं नियोजित आहे। निश्चितच त्याच पार्श्वभूमीवरती राज्याच्या मंत्रिमंडळाने त्यांच्या जन्मगावी येऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी मंत्री परिषदेचं आयोजन नियोजन केलं आणि त्याच्यामध्ये मोठा विकास आराखडा देखील जन्मस्थळाचा 681 कोटी रुपयाचा मंजुरी दिली आणि त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन सुरू आहे। मी देखील या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भेटून
8 जानेवारी 2025 रोजी निवेदन दिलं होतं की या जयंतीला आपण उपस्थित राहावं. यापूर्वी देखील 11 सप्टेंबर 1996 रोजी डॉक्टर शंकर दयाळ शर्मा महामहिम राष्ट्रपती या देशाचे त्या ठिकाणी आले होते. मी माननीय पंतप्रधान महोदयांना या संदर्भामध्ये निवेदन दिलं की जयंतीला उपस्थित राहावं. PMO ऑफिसने देखील जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना विचारणा केली आहे आणि त्याची माहिती सर्व मागवलेली आहे. निश्चित स्वरूपामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी चोंडी या ठिकाणी जयंतीला उपस्थित राहावं ही सर्व अहिल्या भक्तांची मागणी मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये माननीय पंतप्रधान महोदय ती मान्य करतील असा आशावाद व्यक्त करतो. या निमित्ताने महायुतीचे घटक म्हणून हा प्रश्न आहे. 2 राष्ट्रवादी एकत्रित यावेत असे काही प्रयत्न सुरू असल्याची राज्यभर चर्चा आहे. शरद पवार अजित पवार एकत्र यावेत, एक राष्ट्रवादी व्हावीत असं तुम्हाला वाटतं का? मला वाटण्याचा प्रश्न नाही. मी सभापती आहे. मी माझ्या अगोदरच्या प्रश्नात उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे अगोदरच्या प्रश्नात तुम्हाला कसं त्याच्यामध्ये घ्यायचंय ते तुम्ही घेऊ शकता. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात कर्नाटक सरकारनं तिकडं वकील आणि जलतज्ञांची फौज तयार केलेली आहे. राज्य सरकार म्हणून यावर आता विरोध करण्यासाठी कायदेशीर देखील भूमिका घेणं गरजेचं बनलेलं आहे. कारण महापुराचा ज्या पद्धतीने कोल्हापूर आणि सांगलीला फटका बसतो, काय राज्य सरकार म्हणून भूमिका घेतली जाणार आहे किंवा त्या संदर्भात काही चर्चा करणार? मला वाटतं सातत्यानं पावसाळ्यामध्ये जो पूर येतो आणि त्याचं अतोनात नुकसान शेतकऱ्याचं असेल, सर्वसामान्याचं असेल, व्यावसायिकांचं असेल, अतोनात नुकसान कोल्हापूर आणि सांगली या परिसरामध्ये होतं. आणि खालच्या भागामध्ये अलमपट्टी जे धरण आहे त्याची उंची वाढवण्याच्या संदर्भामध्ये सूतोवाच केल्या जातात. परंतु कोणी उठलं आणि टाळ्याला जीभ लावली असं काही ग्रामीण भागामध्ये म्हण आहे. म्हणेल ते होईल असं होत नाही. मोठा लवाद आहे. त्याच्यामुळे 2 राज्यामधला पाण्याच्या संदर्भामध्ये नीटनाटकं नियोजन होऊन कोणालाही त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. या संदर्भामध्ये आपल्या राज्यामध्ये फक्त नुकसानच सहन करायची वेळ असेल तर राज्य सरकार निश्चित स्वरूपामध्ये याच्यात ठोस भूमिका घेईल आणि केंद्राकडे या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा लागेल. शेवटी खालच्यांनी फक्त पाणी वापरायचं आणि वरच्या लोकांना फक्त त्रास सहन करायचा असंही होता कामा नये. आणि म्हणून याच्यामध्ये दोन्ही राज्याला सर्वसमावेशक निर्णय व्हावा या संदर्भामध्ये राज्य सरकार निश्चित स्वरूपामध्ये त्यासाठी प्रयत्न करेल. चौंडीला मंत्रिपरिषदेची बैठक झाली, मात्र अजून धनगर आरक्षणाचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे, अजून भिजत उघड आहे. मला वाटतं जे प्रश्न आता या निमित्तानं चर्चेला येत आहेत ते सुटत आहेत, अधिकचे सुटतात. चोंडी विकास आराखड्याला कधीही कोणी म्हणलं नव्हतं की 700 कोटी रुपये द्यावेत. 700 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न निश्चितच आहे. तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याच दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहेत. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की केंद्र सरकारने OBCची जनगणना करण्याचं ठरवलेलं आहे. त्याचंच एक पाऊल हे समजण्याला हरकत नाही. आणि म्हणून तो आरक्षणाचा प्रश्नसुद्धा हा चव्हाट्यावरच आहे. त्यामुळे त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा भविष्यात प्रयत्न करणार. शिवाजी विद्यापीठाचं अहिल्याबाई होळकर अध्यासन केंद्र अद्यापही चालू झालेलं नाही. निधी अभावी बंदच पडलेल्या परिस्थितीत आहे. त्या संदर्भात माझ्याकडे काही मागणी आली तर मी आपलेच मंत्री उच्च शिक्षण मंत्री आहेत मी चंद्रकांत दादांशी त्याच्याशी चर्चा करेल. धन्यवाद.